देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता पैसे मिळणार आहे। कारण की बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता असणार आहे तो आता क्रेडिट करण्याला सरकारने आता सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजेच इथं 2,000 कोटी रुपयांपेक्षा रक्कम हे 93 लाखच्या अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली, ही माहिती आता न्यूजमध्ये आलेली आहे। कारण की बघा, नमोचा 8वा हप्ता इथं कन्फर्म, इथं नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता होता तो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। बघा, आता जसे की पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, या सर्व भागांमध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता क्रेडिट झालेला आहे। आता 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचा निधी वाटप सुरू झालेला आहे। आज बघा, 1 वाजतापासूनच रात्री जसे की 7 वाजेपर्यंत इथं पैसे जमा होणार। आता नमो शेतकरीसाठी कोण पात्र शेतकरी असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं याची सविस्तरपणे आता तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आताच तुमच्यासोबत एक दिलासादायक बातमी शेअर करतो। महाराष्ट्रातील शेतकरी बांधव खूप दिवसांपासून ज्याची वाट बघत होते, म्हणजेच तो हप्ता म्हणजे 8वा जो काय आता नमो शेतकरी योजनेचा इथं प्रलंबित होता, भरपूरशा दिवसांपासून इथं आला नव्हता, तर आता तोच हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये लवकरात लवकर निधी इथं सरकार वर्ग करणार, ही माहिती आता स्वतः आता सूत्रांनुसार आलेली असणार आहे। कारण की त्यामुळे बघा, आपले बळीराजा म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच या हप्त्याचं वितरण करणार। संक्रांत आता आलेली आहे। बघा, संक्रांतीच्या निमित्त सर्व बळीराजाला आता स्वतः सरकार खुश करणार, ही माहिती आता त्यांनी सांगितलेली आहे। कारण की बघा, 7 वाजेपर्यंत रात्री म्हणजे बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही 8वा हप्ता थांबलेला आहे, रखडलेला आहे, थकीत आहे, तर त्याचं वितरण आपण करू, असं आता स्वतः सरकारच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। मग शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांना आता सरकारने पात्र केलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांना अपात्र केलेलं आहे, म्हणजेच बघा, आता सर्व शेतकऱ्यांना इथं पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार, कोणत्या दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते शेतकरी पात्र झाले, संपूर्ण सविस्तर अपडेट। कारण की बघा, आता संक्रांतीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण होणार, ही माहिती सूत्रानुसार आली। परंतु बघा, आता हा हप्ता खरोखर आपल्या खात्यामध्ये 2,000 रुपये मिळणार आहे की 3,000 रुपये मिळणार की 4,000 रुपये मिळणार, हा प्रश्न बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या माइंडमध्ये इथं फिरत आहे। तर त्याचंच उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांना लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी काही ठराविक पात्रता आणि अटी सरकारकडून ठेवण्यात आलेल्या आहे। ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या योजनेत लाभ दिला जातो, तर त्याच जसं की धर्तीवर राज्य सरकारची योजना म्हणजे आपण जर का बघायला गेलो तर बघा, इथं जसं की नमो शेतकरी योजना, आता नमो शेतकरी योजना म्हटलं तर फक्त महाराष्ट्रापर्यंत इथं सीमित असणार आहे। महाराष्ट्राच्या बाहेरची जर योजना म्हणायला गेलं तर पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये जसं की PM किसान योजना चालत असते। कारण की बघा, PM किसान योजनेचं 21व्या हप्त्याचं आता सरकारने ज्यावेळेस वितरण केलेलं होतं, त्यावेळेस भरपूरशा अटी शर्ती आणि नियमांमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। परंतु आता या नमो शेतकरी योजनेमध्ये देखील तसंच झालेलं आहे का, आणि भरपूरशा शेतकऱ्यांना यामधनं कायमस्वरूपी आता वंचित राहावं लागणार का, हा प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये पडत असेल तर याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली नावे यादीत आहे की नाही हे जसं की तुम्हाला काळजीपूर्वक बघून घ्यायचं आहे। कारण की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी वर्ग होण्याची माहिती स्वतः सूत्रांकडून इथं आलेली असणार आहे। कारण की बघा, बऱ्याचशा दिवसांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे आणि जसं की आता बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत नव्हते। कारण की बघा, जेव्हा PM किसान योजनेचा 21वा हप्ता झाला होता क्रेडिट, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटलं होतं की 1 ते 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार। परंतु तसं इथं कुठलीच इथं माहिती आपल्याला मिळाली नाही आणि आपल्याला इथं नाराजगी तिथं मिळाली होती। परंतु शेतकरी बांधवांनो, आता संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खुश करणारी आणि आनंद देणारी बातमी म्हणजेच बघा, नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील आलेली आहे। कारण की नमोचा 8वा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार कधी मिळणार, तर या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी वाट बघत होते। कारण की बघा, कर्जमाफीचा विषय होता की कर्जमाफी आज होणार, उद्या होणार, परवा होणार, असं करता करता 1 वर्ष आपलं निघून गेलं। 2025 मध्ये सरकारने आता कर्जमाफी केलीचा म्हणजे निर्णय केला होता आणि कर्जमाफीचा एंडिंगपर्यंत हा निर्णय पूर्ण केला आणि सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्र गोळा करून त्यांची पडताळणी करून की कोणत्या शेतकऱ्यांवरती किती प्रमाणामध्ये कर्ज आहे,
त्यांनी इथं जसं की कशा पद्धतीने कर्ज घेतला आहे, किती एकर त्यांच्याकडे शेत जमीन आहे, सर्व काही त्यांचा डाटा चेक करून त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. आता या पार्श्वभूमीवरती आपण जर म्हणायला गेलं तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा निराधारांची कोणतीही योजना असो, त्या व्यतिरिक्त PM किसान योजना असो, नमोचा हप्ता असो, हे सर्व आता सरकारने वाटप थांबवलेला होता. फक्त आता बघा लाडक्या बहिणींना देखील भरपूरशा दिवसांपासून इथं जसं की त्यांच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलं होतं. परंतु शेतकरी बांधवांनो, आता नमोचा हप्ता येण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा, आता कोणतीच तांत्रिक अडचण इथं क्रिएट होणार नाही आणि निर्माण होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता आपण जर म्हणायला गेलं की संक्रांतीनिमित्त हे पैसे वाटप सुरू झाले, परंतु बघा हा वाटप कदाचित एकाच दिवसात इथं पूर्ण होणार नाही. कारण की बघा 3 टप्पे जर आपण म्हणायला गेलं, पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यांमधनं 12 जिल्हे, म्हणजे बघा 12-12 जिल्ह्यांचे 3 टप्पे सरकारने केलेले आहे. एकाच दिवसात पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये वाटप हा परिपूर्ण होऊ शकणार नाही. तर यासाठी सरकारने ते 3 टप्पे पाडलेले आहे आणि धीरे धीरे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकच काम महत्त्वपूर्ण करून घ्यायचं, ते म्हणजे कोणतं? तर बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं आहे की नाही हे नक्की एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्ही लिंक केलं नसेल, लवकरात लवकर लिंक करून घ्या. आणि फार्मर आय डी, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की फार्मर आय डी अजूनपर्यंत तुम्ही काढली नसेल, फार्मर आय डी काढून ठेवा. आणि त्याही व्यतिरिक्त बघा, PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा शेती संदर्भातील कुठली योजना असो, ई-KYC आता कंपल्सरी झालेली आहे. तुम्ही बघा, नमो शेतकरी योजनेची ई-KYC परिपूर्ण केली नसेल, ई-KYC तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची आहे. कारण की बघा, भरपूरशा लाभार्थ्यांचं आधार कार्ड देखील सस्पेंड झालेलं आहे. तर त्या कारणास्तव त्यांना माहिती नाही, ई-KYC करायला जातात तर आधार कार्डची ई-KYC परिपूर्ण होत नाही. तर तुमच्या आधार कार्डला 5 ते 10 वर्ष इथं कंप्लीट झालेले असेल, तर आधार कार्ड अपडेट करून टाका. कारण की भरपूरशा शेतकरी बांधवांचं इथं आधार कार्ड सस्पेंड देखील होत आहे. तर ही सर्व कामे तुम्हाला परिपूर्ण करून घ्यायची आहे. बाकी तुम्ही जर का बनावटी कागदपत्रे करून अर्ज इथं सादर केला असेल आणि आतापर्यंत 7 हप्त्यांचा तुम्ही लाभ घेतला असेल, तर इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की बघा, सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता सर्व शेतकरी बांधवांची पडताळणी देखील सुरू केलेली आहे. कागदपत्रे तपासल्यानंतरच हे तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार, अशी आता सरकारतर्फे आलेली माहिती असणार आहे. बाकी तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळणार, तर बघा, आता तुम्हाला 14 जानेवारीपासून तर 15 ते 16 ते 17 जानेवारीपर्यंत तुम्हाला 100% पैसे मिळून जाणार आहे. टेन्शन काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. असेच कामाचे व्हिडिओ शेती संदर्भातील जर का तुम्हाला पाहायचे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.